मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही आयुष्यभर नोकरीच करणार आहात का? की असा काही मार्ग शोधणार आहात जिथे पैसा तुमच्यासाठी काम करेल? आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा पुस्तकाबद्दल ज्याने जगभरात लाखो लोकांची विचारधारा बदलली. या पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड आणि लेखक आहेत रॉबर्ट कियोसाकी. मित्रांनो, रॉबर्टकडे 2 वडील होते. एक त्यांचे खरे वडील पुअर डॅड आणि दुसरे त्याच्या मित्राचे वडील रिच डॅड. पुअर डॅड होते खूप शिकलेले, कॉलेजमध्ये प्रोफेसर, पण आयुष्यभर पैशासाठी झगडत राहिलेले. रिच डॅड कमी शिकलेले होते पण मोठे बिझनेसमॅन झाले आणि आयुष्यभर पैसा त्यांच्यासाठी काम करत राहिला. लहानपणी रॉबर्टने पाहिलं की शाळेत काही मुलं खूप श्रीमंत आहेत. त्यालाही श्रीमंत व्हायचं होतं. तो पुअर डॅडला विचारतो, मी श्रीमंत कसा होऊ? उत्तर नव्हतं. मग रिच डॅडकडून सुरू होते खरी फायनान्शियल एज्युकेशन. श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. सामान्य माणूस नेहमी नोकरी करतो, पगार मिळतो, घर, गाडी, EMI आणि आयुष्य संपतं कर्ज फेडण्यात. पण श्रीमंत लोक असं काही तयार करतात ज्यामुळे पैसा त्यांच्यासाठी काम करतो. रिच डॅड म्हणतात, ॲसेट म्हणजे तुमच्या खिशात पैसा टाकतं आणि लॅबिलिटी म्हणजे पैसा बाहेर काढतं. भाड्याचं घर ॲसेट, EMI वर घेतलेली गाडी लॅबिलिटी. श्रीमंत व्हायचं असेल तर ॲसेट वाढवा, लॅबिलिटी कमी करा. नोकरी सोडायला सांगत नाही, पण नोकरीसोबत स्वतःचं काहीतरी उभं करा. तुमचा पगार म्हणजे प्रोफेशन, पण तुमची गुंतवणूक म्हणजे खरा बिझनेस. फक्त पैशासाठी नाही, शिकण्यासाठी काम करा. जगात टॅलेंटेड लोक खूप आहेत, पण टॅलेंटचा पैसा कसा करायचा हे ज्यांना कळतं तेच पुढे जातात. श्रीमंत होण्याच्या मार्गात 5 शत्रू असतात: भीती, शंका, आळस, वाईट सवयी, अहंकार. हे जिंकलं तर आयुष्य नक्की बदलेल. मित्रांनो, रिच डॅड पुअर डॅड हे फक्त पुस्तक नाही, ती एक विचारसरणी आहे. जर तुम्हालाही नोकरीच्या चक्रातून बाहेर यायचं असेल आणि आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.